आपण दिवसभर इतके भटकलो, इतकी मजा केली, सगळा वेळेपणा केला आणि तरी मम्मा डॅडी अजून घरी आलेच नाहीयेत परत. अगं ते फलटणला गेलेत ना तुझ्या आईच्या त्या आत्या मावशी. ते वॉटर तिथून यायला वेळ लागला असेल ना. आणि एवढ्या घाईत निघाले, त्यात त्यांची तब्येतही खराब होती त्या मावशींची. म्हणजे काहीतरी इमर्जन्सी वगैरे झालेली असेल. इमर्जन्सी नाही, अर्जन्सी असेल मम्माला त्यांची प्रॉपर्टी मिळवण्याची. सई, आता दिवसभर आपला एवढा छान गेलाय ना, आता शेवट असा कडू विचारांनी कशाला. सत्य. ब्लेस यू. अरे काय झालं, तू ओके आहेस ना? शिंकतोस काय एवढा? आपण गोळा खाण्याची रेस लावूया. आदित्य, ठीक आहेस ना तू? काय होतंय तुला? हो अगं थोडी सर्दी झाल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही. आय एम रिअली सॉरी. मी तुला उगाचच थंड खायला लावलं. अगं नाही ग, तुझी काही चूक नाहीये. ॲलर्जी आहे वाटतं मला, बाकी काही नाही. हा येस, बरोबर आहे. काय बरोबर? म्हणजे तुझ्यासारख्या शहाण्या मुलाला वेडेपणाची ॲलर्जी असणारच ना, म्हणूनच येत आहेत या शिंका. पण डोंट वरी, तू माझ्या बरोबर राहिलास ना तर ही ॲलर्जी पळून जाईल. कारण असाच वेडेपणा आपल्याला आयुष्यभर करायचा आहे. आयुष्यभर? हा, आयुष्यभर. हा बोल भाई मामा. अरे बोल, काय बोल, तू बोल. मी काय बोलू? नाही म्हणजे आज घरी येणार आहेस ना? हो येणार ना. असं कसं? ऑफिस मध्ये आज जरा काम होतं रे. आज शनिवार आहे ना, तुला हाफ डे असतो ना? हो पण तरी वाढलं. ठीक आहे, घरी जेवायला येतोस ना, एवढंच विचारायचं होतं. नाही येतो ना. असं कसं? अरे वा. चालू दे, तुझं काम चालू दे. हो. चला निघालं पाहिजे. हो, मामा सुद्धा वाट बघत असतील ना? हो. तू पण आराम कर बर का, आज खूपच अगदी दमछाक झाली ना. तू सुद्धा आराम कर. हो. आणि नीट जा. तू पण म्हणजे पोचलास की कळव, मेसेज कर. हो चल बाय. सायकलच राहिली. विसरला. अरे रे, आता या शमशेर सिंगची पुन्हा लाज्जो व्हायची वेळ आली आहे. मूर्ख, का जाऊ दिलास तू आदित्यला? थांबव ना, थांबव त्याला.
हट्ट करणं हा तुझा स्वभाव आहे आणि ते हट्ट पुरवणं हा माझा स्वभाव आहे. इतके वर्ष ना तुझ्या आयुष्यात फक्त तुझे मामाच होते, पण आता तुझ्या आयुष्यात मी सुद्धा आहे. त्यामुळे थोडंसं माझ्यासारखं वागून बघ, थोडा वेडेपणा करून बघ. तुझ्यासारख्या मॅड मुली बरोबर आदित्य कश्यप वेडेपणा करायला तयार. माझ्यासाठी एवढं सगळं करतोस आणि स्वतःसाठी काहीच करत नाही. त्यामुळे मी आज ठरवलंय की तुला स्वतःसाठी काहीतरी करायला लावायचं. या सगळ्या वेडेपणामध्ये मला अजून एक वेडेपणा करावासा वाटतं. त्या बाईकचं टायर हवंय. आपण गोळा खाण्याची रेस लावूया. 1 मिनिटाच्या आत हा गोळा संपवायचा. कोणा जवळच्या व्यक्तीचा असा पुन्हा हात सुटेल की काय ची भीती जास्ती वाटते. घाबरू नकोस, कारण मी तुझा हात सोडणार नाही, कधीच नाही. लांबनं जरी समुद्र बघितला ना, अंग गळून गेल्यासारखं होतं. गुड. इकडे बघ. व्हेरी गुड. बोला. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. वाट बघत होतास का? का का हट्ट. तुझा हट्ट राहिला असेल ना एखादा पुरवायचा. हो ना? हो बरोबर, हट्ट. मला वाटलंच. बोल. काय बोलू? अगं हट्ट आहे ना तुझं, सांग ना. हट्ट माझा हट्ट आहे आईस्क्रीम. मला आईस्क्रीम खायची खूप इच्छा होतीये आत्ताच्या आत्ता. सई, अगं आज ऑलरेडी आपण ते बर्फाचे गोळे वगैरे एवढं थंड एका नाही, दिवसात. ते मला काही माहिती नाही. तू माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येशील ना? काय आता वचन दिलंय ना तुझे हट्ट पुरवण्याचं, मग काय यावंच लागणार. आलोच. ओके, मी वाट बघते. बाय. ओ दादा, थांबा प्लीज प्लीज. एक कप आईस्क्रीम द्या ना. नाही नाही, आता नाही मिळणार. अहो असं काय करताय, एकच कप मागतोय मी. अरे जरा लवकर यायचं ना. हो दादा, इमर्जन्सी काय सांगून येते का? इमर्जन्सी? अहो खरं सांगतो, जीवन मरणाचा प्रश्न आहे. आईस्क्रीम नाही ना घेऊन गेलो तर जीव घेईल माझा. चल चल, आईस्क्रीम साठी असं कोणी करतं का? हो, तुम्हाला माझ्या आयुष्यातली मुलगी माहित नाहीये. प्लीज दादा, मला मृत्यूच्या दाढेतून वाचवा. अच्छा अच्छा, दाढ दुखते बायकोची. करेक्ट. दाढच उघडणार, दाढी थोडी उघडणार बायकोची. खूप खूप दुखते. तुम्ही प्लीज आईस्क्रीम देता का? आधी तर सांगायचं ना, दाढेचा प्रॉब्लेम मोठा असतो. त्यात बायकोची दाढ दुखत असेल ना तर आपल्याला जास्त त्रास होतो. मला माहिती आहे ना. अगदीच. त्यात आमच्या हिची अक्कल दाढ लूज आहे. काय सांगता काय? अगदी हलते. तुम्ही द्या ना प्लीज आईस्क्रीम. हा देतो देतो. मोठा कप द्या, ब्लॅक करंट. तुमचा हट्ट 7.5 मिनिटात पूर्ण झालेला आहे. ब्लॅक करंट? तुला कसं कळलं मला ब्लॅक करंट आवडतं? मी तर तुला कधीच बोलले नव्हते. त्याचं काय, व्हॅनिला कसा साधा सुधा फ्लेवर आहे, त्यात पांढऱ्या रंगाचा. आता साधं आणि रंग नसलेलं असं तू खाणारच नाहीस. चॉकलेट सगळ्यांनाच आवडतं, पण सगळे जे करतात ते तू कधीच करत नाहीस. स्ट्रॉबेरी म्हणल्यावरती खूप गोड असत आणि गोड गोड वागणं, गोड गोड खाणं हे तुला जमूच नाही शकत. तुला कसं आवडतं, ज्याच्यात रंग आहे पण इतरांपेक्षा वेगळा, जे गोड आहे पण आंबट गोड, जे सहसा कोणी खात नाही पण एकदा खाल्लं की आयुष्यभर विसरत. सो ब्लॅक करंट. अगं खा ना आता. हा,
वाव. ए सॉरी, मी उगाच तुला खायला दिलं यार. तुला शिंका येत होत्या ना मगाशी. सई, अगं त्या औषधं घेऊन जातील, पण तुझ्या हट्टावर दुसरं काही औषध आहे का? कसा काय असेल रे तू? इतका चांगला. तू अशी कशी आहेस, इतकी वेडी? ए आदित्य, आपण नाईट आउट मारूया. काय ते? नाईट आउट हे काय नवीनच? म्हणजे आज रात्री तू इथेच थांब. आपण ना मस्त कॉफी पिऊया, तू दडपे पोहे बनव, मग आपण ते खाता खाता एखादी फिल्म बघूया, दमशराज खेळूया, अंताक्षरी खेळूया, मस्त चिल करूया. सई अगं, हे बघ, तसंही मम्मा डॅडू आता रात्री परत येतील असं मला वाटत नाही. त्याच्यापेक्षा तू थांब ना इथे, कारण तशी मला एकटीला झोप लागणार नाही. मग तू थांब इथे. नाही, अरे काय झालं? मी निघतो. अरे मी तुला थांबायला सांगते आणि तू निघतोय सरळ. हे बघ, तुला अजून नको तो कुठला तरी हट्ट सुचायच्यातनं मी निघालेलंच बरं. काय नको तो हट्ट? काय चुकीचं बोलले मी? हे चुकीचंच आहे. आताही असं घरात दोघंच आपण हे रात्रभर थांबणं म्हणजे तर नाही. अरे पण का? सगळेच मित्र करतात असं. मी नाही करत, आणि कधी करेन असंही वाटत नाहीये. का पण? अगं कोणाला कळलं तर? कुणा? हे बघ, मम्मा डॅडू एनिवे घरात नाहीयेत ना, त्यांना कळणारच नाही काही. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांना कळलं तर कळू देत, त्यात काय एवढं? सई अगं, लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील याचा विचार न करत जगण्यात पूर्ण दिवस घालवलास तू, आणि आता तुझं काय परत? हे बघ सई, ते वेगळं होतं, आत्ता वेगळं आहे. काय वेगळंय? अगं तेव्हा दिवस होता, आता रात्र आहे. तेव्हा आपण बाहेर होतो, आता घरात होत. वेळ आणि जागा सोडल्यास बाकी काही बदल झालाय का? आपल्या वागण्या बोलण्यात काही बदल झालाय? अगं पण लोकांच्या विचार करण्यातही काहीच बदल झाला नाहीये. पण माझं ठीक आहे, मी मुलगा आहे, तू मुलगी आहेस, आणि तुझ्याबद्दल कोणी काही वेळाकडं बोललेलं मला नाही आवडणार. आदित्य, अरे लोकांचे विचार बदलायचे असतील ना, तर आधी आपण आपले विचार बदलायला हवे. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काहीही चुकीचं वागणार नाही हे माहिती आहे मला. आणि जर का आपल्या मनात काही खोट नसेल तर मग काय प्रॉब्लेम आहे? नाही, तुझं अगदी बरोबर आहे, सगळं लॉजिकल आहे, पण मी नाही थांबू शकत. अरे आदित्य, ऐक ना. सई, डॉक्टर, काही सिरियस नाही आहे ना? नाही, तसं काही सिरियस नाही, कारण फ्रॅक्चर असेल असं वाटत तर नाही. थोडी सूज आहे, मुकामार आहे, 1-2 दिवसात बरं वाटेल, पण तोवर हे बँडेज काढायचं नाही. हो. आणि ह्या गोळ्या पेन किलर्स आहेत, ह्या लगेच घ्या. ह्यानं दुखणं कमी होईल, पण थोडी गुंगी येईल, झोप लागेल. हा. चला, मी निघतो. थँक्यू डॉक्टर. तू कुठे निघालास? अगं नाही, तू बस, आधी गोळी घे आणि आराम कर. सई, तू बस खाली. हळू. ठीक आहे. घे आधी गोळी आणि मग हळू.
आता थोडा वेळ आराम कर. हे आराम करून चालणार नाही. मग काय आता तू चालणार आहेस? तुला साधं उठताही येत नाहीये, चालणं तर दूर आहे. अगं पण घरी तर गेलं पाहिजे ना. या अशा अवस्थेत जाणार आहेस तू घरी? हो, म्हणजे अशा अवस्थेत घरी गेलो तर भाई मामा बंधू मामा टेन्शन घेतील. पण मग नाही गेलो तरी टेन्शन घेतीलच ना. एका साईडला काळजी करतील, दुसऱ्या साईडला मलाच ओरडतील. तरी बरं आहे दादा मामा आणि पिंट्या मामा नाहीये. नाही 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 अगं, पण पिंट्या मामाला कळलं तर तो तर थैमान घालेल. आणि दादा मामा डायरेक्ट सगळं काम सोडून इथं येईल आणि बाकी सगळ्यांबरोबर माझंही ब्लड प्रेशर वाढवेल. सायकलवरती बसणं सोड, सायकलकडे बघणं सुद्धा. सायकलला काही झालं नाही ना बघायला पाहिजे. अरे सायकल आदित्य, तुला सांगतेय ना उठू नकोस, टेकून बस बरं. अगं हे बघ आदित्य, आदित्य आपण जितकं जास्त टेन्शन घेतो ना तितका जास्त वेळ लागतो दुखणं बरं व्हायला. मग आता काय करू? आता तू फक्त एकच गोष्ट करू शकतो. कुठली? डोळे मिटून स्वस्थ पडून राहणं. ए सई, अगं काही काय? काही बोलू नको. डोळे बंद कर आणि शांतपणे पडून राहा 5 मिनिटं. बरं ठीक आहे, 5 मिनिटं. ओके. पण 5 मिनिटांनी उठव बर का. नक्की. प्रॉमिस कर. प्रॉमिस. हो उठवते, प्रॉमिस. प्रॉमिस मोडायचं नाही बर का. प्रॉमिस मोडलं की पाप लागतं. तू असाच झोपणार आहेस? म्हणून तुला सांगते नीट झोप बरं. तू अगं तू नको नीट झोप. सई, सई, अगं. एक मिनिट थांब जरा. अगं सई एवढं नाही, नको. सई ऐक झोप तू. हळू 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 हात बघ, हात बघ. कम्फर्टेबल आहेस? हो नक्की. हो. झोप आता शांतपणे. 5 मिनिटात उठव. हो उठवते. मेरी जान, मेरी जान, मेरी जान, मुझे जान कहो मेरी जान. अनजान मुझे जाने जाए कौन भला. काय करावं या मुलाचं? जागेपण इतका मोठ्या आणि शहाण्या मुलासारखा वागतो की आपल्याला लहान होऊन हट्ट करावेसे वाटते. आणि झोपला की इतका लहान मुलासारखा होऊन जातो की आपल्याला लाड करत राहावं असं वाटतं. कुणीही प्रेमात पडेल याच्या. पण कुणी म्हणजे मी सुद्धा प्रेमात नाही आहे ना मी याच्या.